पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3000 जागा रिक्त आहेत आणि एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते। पण राज्य सरकारने एमपीएससी कडे केवळ 216 पीएसआयच्या जागा भरण्याचं मागणीपत्र पाठवल्याचं समजतंय। याशिवाय एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या विविध भागातील 1000 जागा सुद्धा रिक्त असल्याची माहिती आहे। राज्यामध्ये पीएसआयची 9845 पदं मंजूर होती। यातील 6845 पदं भरण्यात आली असून 2959 पदं रिक्त आहेत। कोणत्या विभागामध्ये नेमके किती जागा रिक्त आहेत आपण बघूयात। उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या 16 जागा रिक्त आहेत। या ठिकाणी अजून भरती झाली नाहीये। तहसीलदारच्या 66 जागा रिक्त आहेत। नायब तहसीलदार पदासाठी 281 पदं रिक्त आहेत। या ठिकाणी भरती होणं आवश्यक आहे। पोलीस उपअधीक्षक सुद्धा 161 पदं भरणं बाकी आहे। मुख्याधिकारी अ या पदासाठी सुद्धा 44 जागा रिक्त आहेत। या पदांवरची भरती अजून व्हायची आहे। मुख्याधिकारी ब साठी सुद्धा 75 जागा सध्या तरी रिक्त आहेत। उपशिक्षणाधिकारी पदासाठी 347 जागा रिक्त आहेत। या ठिकाणी भरती होणं आवश्यक आहे।